नाही बाई, मी काय एवढा सांगायला रिकामा नाही. हा, मला काही घेणे देणं नाही. जसा पाहायला मी तडसाच भुलत असतो त्या गोष्टी. पण कसं तुम्हाला दोघायला ह्या गोष्टी आता सोबत नाहीत बरं. हा, बाई तुला एक लेकरू आहे आणि या बबण्याचं लग्न व्हायला कसं. हा, दोघे जण कसं समजदार आहे बा. हे लपडे करून काही फायदा नसते ना. पहिले नामदेव भाऊ, चुकलंच राजा आमचं, चुकलंच ना. हे करायला नव्हतं पाहिजे. पण काय करा राजा, हा काय करा. पण एकामेकाची आठवण येते ना आम्हाला. राहिला जात नाही ना एकामेकाशिवाय. म्हणून कसं आम्ही बा इकडे कोपऱ्या कापऱ्यात भेटतो राजा. काय चुकलं करून राहिले आणि काही बिनलाजे धंदे करताले हो. हा, या वाय शोभते का तुम्हाला ह्या गोष्टी. हा लेका तू शिवलालचा दोस्त आहे लेका, त्याचीच बायको पटवली तू ना. लाज वाटेल बाई तुम्हाला दोघायली बी. नाही ना नामदेव भाऊ, तसं नाही ना बापा. आमचं कसं लय प्रेम आहे ना एकामेकावर. आम्ही राहू नाही शकत एकामेकाशिवाय. फक्त कसं नामदेव भाऊ, तुम्ही माझं नका करू बा गावात की आमचं लफडं आहे म्हणून आम्ही भेटतो असं. एवढी विनंती आहे बा तुम्हाला की सांगू नका गावात. नाही, मी तर काही अजिबात कोणाला काही सांगत नाही. पण या बुड्याचा बाबा तुम्ही काय आहे. हा बुडा कुठे कसं वकील तर काही सांगता येत नाही आपल्याला. मी तर काही कोणाला म्हणणार बी नाही बोलणार बी नाही. पण या बुड्याची गॅरंटी नाही देऊ शकत बा. नामदेव, मी का चबरा दिसलो का तुले. हा बाई, मी कोणाला नाही सांगत, अजिबात नाही. हा, या कानाची खबर त्या कानाला जाऊ देत नाही. कंदील बुड्डे बा, मी तुमच्या पोरी सारखी आहे बापा. नाही तर कसं बरं मा गावात पचका सगळा. कोणाला सांगू नका बरं. कोणाला सांगू नका. खरंच बापा, मी हात जोडतो, पाया पडतो, तुम्हाला विनंती करतो बापा की गावात सांगू नका कोणाले. जर माहित पडलं की नाही की बस आम्हाला कसं कसे थू करतील बापा लोक, काहीच माहिती बोलतील. म्हणून कसं विनंती आहे तुम्हाला की गावात सांगू नका कोणालेच. हो बाई, मी काय एवढा रिकामा आहो का गावात लोकांना सांगेल. अरे हे मी अजिबात नाही सांगत. चाललंय तुमचं झांगड मस्त इकडे कोपरे कापरे रंगवा चांगले. हा, कारण तुम्हाला शोभती बी नाही हे. हा, चांगलं शोभून राहील तुम्हाला हे. बापा बुड्डे बा, आमचं प्रेम आहे एकामेकावर. आम्ही राहू नाही शकत नाही एकामेकाशिवाय. म्हणून ना बापा. अरे बाबा, आम्ही उजागर भेटू शकत नाही ना, म्हणून असं कोपऱ्या कापऱ्याने भेटतो आम्ही. पण कोणाला सांगू नका असं. एवढंच तुमचं दोघांचं प्रेम उतू आलं तर मग लग्न करून घ्या ना. लग्न करून घ्या ना. आली इकडे लपून चिपून बसता कोपऱ्या कापरीत. वा, कसा लग्न नाही करू शकत ना आम्ही. लग्न नाही करू शकत ना. इले एक पोरगा, मला बायको आहे. म्हणून तर आमचं हिंद्यान कसं गणित हो केलं आहे ना. इले जर काही नसतं, मला जर बायको नसती की नाही, लग्नच केलं असतं ना. मागे पुढे पाहिलंच नसतं. निघा अटून लवकर सटकन. उठा लवकर, चला करा हे अमराई रिकामी करा. चला, हे रंगू नका फालतू. चला, बस झालं तुमचे नाटक. आता मी ऐकूनच राहिलो तुमचं कीर्तन नटीचा. आम्ही तर जातो बापा आटून कंदील बुड्डे बा. फक्त एवढी कृपा करा की कसं गावात कोणाला सांगू नका बाबा. इकडे तिकडे आमचं लफडं माहित नाही पडलं पाहिजे. आम्ही सांगेल रिकामी नाही. एवढे काही रिकाम चोट नाही आम्ही तुमच्यासारखे कोपरे कापरे रंगवायले. हा, चला फक्त अमराई रिकामी करा. अटीचा अधिकार नका घालू. निघा आटून लवकर सटकन निघा. बरोबा गरम खाऊन राहिले जातात ना ते. जातात ते वरचे. सांग बाबा, चाल चाल बाबा. आयवरचे कोपऱ्या कापऱ्या ते भेटायला पुरत नाही. हाती लागली की असं होते. मग पाय आता कसं माझं नव्हते आपलं तर. हे आपल्या तोंडावर म्हणून राहिले, सांगत नाही. पाय आता सारा गात पचका आपला. होऊ दे ना रे, पचका तर होऊ दे. पचका झाला की आपल्याला समजतेस की हेच दोघे आते सांगणारे गावात. मग सांगतो ना येईल काय आहे तर. घरी जाऊन नाही कपडे फाडले तर मग म्हणजे मला फक्त याच्या नावाचा रिपोर्टच देतो. चाल बोल नको जास्त. ओ शांताबाई, शांताबाई व आली रे बापा. कोण आहे तर एवढ्या जोराने आवाज देऊन राहिला. शांताबाईचा जरासा हात रिकामा नसते बा. काही ना काही चालूच असते कधी या माणसानं. हा, रिकामी नसतेच बाई, चालूच असते बा. चित्राने काही ना काही चालूच असते काम करणं. काय बिचारी काय काम करू काय खलास होत्या काय माहित. बापा शांताबाई नामदेव पुढे आहेत बापा. हे चालूच असतात ना दोघे ना चित्रासारखे नाही काय. हा, शांताबाईचं जराशी मुख्यान बसत नाही बापा. 2-4 गाई वागवते, 2-4 म्हशी वागवते. हा, दुधाचं दही करते, दह्याचं लोणी करते, लोण्याचं तूप करते, लोकायला विकते. अरे बाप्पा, काची पैसे करतात हे, ताकाची पैसे करतात. शांताबाई व रे बापा आली ना. काऊन एवढा नळा फाकून राहिला कोण काय सांगा. अरे बाबा शिवलाल, तू कसा काय रे इकडे. शांताबाई, तुझ्या घरी माझी बायको आलती काय. नाही गणे शिवलाल, तुझी बायको तर काही आली नाही बाबा घरी. काऊन कुकडे गेली तुझी बायको. अरे बापा, मी घरी गेलो तर माझी बायको घरी नव्हती. म्हटलं मग चला आज आत गेलीशी. मग आलो तुझ्या घरी पायत. हा, म्हटलं अशी नटीचा बसेल तुझ्या जोय. बापा रे,
शिवलाल तुझी बायको माझ्या घरी बसते काय? हा माझ्या घरी बसते काय? दुसऱ्याच्या घरी जाईन ती, पण माझ्या घरी नाही येणार. हो ना शांताबाई. अरे गड्या शिवलाल, तुझी बायको माझ्या घरी येते काय? हा तुझ्या बायकोले तर बापा माझ्या घरी याच्या बाबतीत काटे येतात. तुझ्या बायकोले कसं आहे, वरच्या पट्टीतल्या बाया पाहिजेत ना थकाल्या मारणाऱ्या, आणि माझ्याजवळ काही त्या वरच्या पट्टीतल्या गोष्टी नसतात, म्हणून ते काही येत नाही माझ्या घरी. आपलं कसं काम सरळ असते, आपल्या घरी कोणी येत नाही मग. आणि तुझ्या बायकोले तर अशी पटत नाही बापा मी, मग काले येईन ते माझ्या घरी? आपलं तोंडावर बोलणं असते आणि तडक फडक, ते काही तुझ्या बायकोले पटत नाही. हो ना शांताबाई, तुझे कसं सरळ काम आहे म्हणून कसं तू पुढी आहेस बाबा. पाय बरं, आमचं काही धड नाही ना, आम्ही मागे जाऊन शपट दाबत. बस चाल ये तुम्ही, पाहतो मग कुकडी गेली तर मला भूक लागली, स्वयंपाक करा सांग नाही दिली. बापा रामल, तुझ्या बायकोले गावात कुकडे आहेत नाही बापा, स्वयंपाक करायले लय भूक लागली शिन तुले. हो शांताबाई पाहतो. पाय बापा जाय, पाय बापा लवकर. मायले खरकट्या वानाची गेली रे कुकडे, हे मला चाटा मारून राहिली का हो तू? थांब तू, त्या बजेट बसवतोच मी. अरे या शांताबाईच्या घरी नाही, ते गावातही दिसून नाही राहिली, गेली कुठे व तू? महापोऱ्याही माझ्यासोबत खोटा बोलून राहिला भुसण्या. त्याला विचारलं का रे भाऊ तू माया कुठे गेली? तर म्हणते शांतामावच्या घरी पीठ मागायला गेली म्हणते, ती पीठ मागायला. अनोठी आलं तर शांताबाई म्हणते मा दारी उभी राहत नाही, ते मा तोंडही पाहत नाही, मी सरळ बोलतो तर. का व माशी खोटं बोलून राहिले का तुम्ही? मा पोरेही बोलते, माय बायकोही बोलते. चला आता शिवलाल, सीधा घरी झाला आता, इकडे तिकडे कुठेच नको पाहू आता. सीधा घरचा मार्ग पकडून पहिले पोऱ्या पकड तुझ्या भुसण्या आता, आणि धरू उपड सायाले. खोटा बोलून राहिला तो जास्त तुझ्यासोबत. हा वरून 10 रुपये घेते तर घेते, खोटाही बोलते. चाल चाल चाल, या दोघंही मायला काय आता पिशेवर काढतो आता. त्याची बजेट नाही जमत, नाही तुझं घर वाया चाललं रे भाऊ. आता काय नाही का बजेट आहे दुसराच. आता मा पोऱ्याले झोडलं आहे मला भुसण्याले, त्याला धरू उपटतो मी आता पहिले. काय विचार करून राहिला बाई शिवलाल? एवढा विचार करत चालला बाबा. थांबत आपल्याला काय करायला लागते. माई बी रई लायाची राहिली. चल माय बाई रई लावून घेतो लवकर. कुठे बा पायजा नाही तर सांगसान साऱ्या गावाला माझून. जसं आहे तसं राहू द्या आता. झाकली मूठ 1.25 लाखाची, आपण काहीच पाहिलं नाही असं समजा. विषय माझून करायचा नाही रे, पण पाहिलं का या वयात हे लफडे करून राहिले ना, या बबण्याला काही लाज वाटते? याला बायको आहे ना बुवा, आणि ते बबण्याचं जाऊ दे, हा तर माणूसच आहे समजा. पण ते बाई अरे केवढा मोठा पोरगा आले का तिचा, तो भुसण्या, ते शिवलेची बायको पहिला चवाय दिले रे. या वयात लफडे करून राहिली ते. प्रेमाला कशी सीमा नसते ना. कसं प्रेम कोणा वयात होईन काही सांगता येत नाही ना. नो गॅरंटी आहे. कोण कोणाचं मन कोणावर बैकीन काही सांगता येत नाही. आता ते कसं व्हायला आता, दिला गदी पे तर परी काय काम की, असं परिस्थिती आहे आता ही. पण मी म्हणतो जवानपणा 17-18 वर्षी कोणावर कोणाचं मन बैकीन काही सांगता येत नाही, गॅरंटी नसते. पण आता एक लेकरू व्हायला नाही इले, एक पोऱ्यानं 8वी-9वीत आहे तो पोऱ्या, आणि सांगतो आता या वयात हे लफडे करून राहिली म्हणजे. पण सांगा किती बाई चावट आहे. तेव्हा पहिला जमाना गेला तो आता नवीन आहे बापा. मोबाईल मध्ये पाहतात तसंच करतात. टीव्ही सिरियला दाखवतात की नाही, पिक्चर पाहतात की नाही, मग काय दाखवतात त्याचं अनुकरण आहे हे. हे तुम्हाला काय डिजिटलायझेशन का सोपी आहे का? यामुळे लय वाया चाललं काम. गेला पहिला जमाना हे नाटकात सारे हे चोचल्यात, घरी भागत नाही म्हणून हे बाहेर पाहतात. शिवल्या सायाचा इकडे तिकडे तोंड मारते, आणि घरचं वाया चाललं इकडे. सायाच्या लाज नाही जरा शिक. आपल्याला काही घेऊन नाही, त्याचं पापून नाही ते अजून. आता बबण्या खाऊन राहिला तर खाऊ द्या जायले. चालू आहे दोघं जुगाड. फक्त आता कसं कोणाला सांगू नका, तुम्ही ओकू नका कोणाचं. नामदेव आपल्या ज्यान काही चूप राहिल्या जात नाही हो, कोणाला ना कोणाला तर सांगल्याचं जाईनच बा. असं आपल्या कसं पोटात गोष्ट राहतच नाही कोणती. एक तर कसं रंगे हात पकडले आपण ते. काले माजून करता राजा, जाऊ द्या ना. आपल्याला काय करावं लागते सायाचं. कसं दोघांचं प्रेम आहे. एकामेकाला भेटा आठवून राहिलं, द्यायला बसा आठवून राहिलं, बोला आठवून राहिलं. जाऊ द्या ना, सोडून द्या. आज आपण असं समजा काही पाहिलंच नाही. नाही ना, मी नाही माजून करत नाही रे, पण मा पोटात कोणती गोठ नाही राहत ना, हा विषय आहे ना. आणि मी म्हणतो आपल्याला दिसावं आहे मग ते. हे लफडे करून राहिले म्हणून ते बी आमराईत. कसा आहे नामदेव, आपल्याला काही हे गोट पटली नाही गळ्या. कसा आहे या वयात हे बरोबर नाही असे लफडे करणं. आपल्या लेकरं बाकरात लग्न व्हायला, कसं लग्न नसलं व्हायला आणि ता लफडं केलं तर तो भाग वेगळा. पण लग्न झाल्या लफडं करून राहिलं म्हणजे पण किती हे
जा बुडबा, आपल्याला काही करायला लागत नाही बापा. त्याला पटून राहिलं ते करून राहिले. जाऊ द्या, सहायचा एक डोळा लावायचा, एक डोळा उघडा ठेवायचा. समजा काही पाहिलंच नाही आपण, हा काही दिसलं नसतं तर मग काय केलं असतं, मग माझं केलं असतं काय? का रे नामदेव, किती दिवसापासून चालू असेल रे यायचं? मी तर म्हणतो हा भुसण्या शिवलालचा आहे की याचा आहे बबण्याचा लेखाचा, म्हणून त्या लेकरं नाही होऊन राहिलं सहायच्या. घरी बोमणे पडून राहिली न्यायची, इकडे तिकडे गम होऊन राहिला सारं. अरे काय बुडबा, तुम्ही काय बोलून राहिले राजा? मी काय त्याला काय विचारायला गेलो का कधीपासून चालू आहे म्हणून द्यायचं? हा आज तर दिसले हे डोळ्यानं वड्डी सापलेले. देव मला असं वाटते बा, तो शिवलालचा पोरगा व्हायला की भुसण्या तो त्याचा नाहीच आहे. हा तो या बबण्याचाच आहे मला असं वाटते, म्हणून तो या बबण्या चेहऱ्यावर दिसते तो जरासा. तो पोरगा कोणाचा आणि काय आपल्याला काही घेणे देणं नाही. हा जाऊ द्या, आता विसरून जा आजची गोष्ट अटीचा. हा पाणी फिरवा दी जा, मोकळ्याना घरी जा तुम्ही, गरम राहा आणि कोणाला काही सांगू नका. बा आता तू होऊन राहिला तर चाल बा, चाल. हा मला काही घेणं देणं नाही बाबा, चाल. तर कसं गावात काही पेरू नका बरं हे, नाहीतर मग कसं लफडं दिसलं बबण्याचं शिवल्या बायको लफडं चालू आहे साऱ्या गावात. माझून सायाचं घेणं देणं. नाही मी काही पेरत नाही, चाल तू चाल. हो चला. हा पा मित्र, मग अशी आहे बा कहाणी आहे. आता सांगा आता, हा लफडं कोणाचं होईन काय सांगता येत नाही बरं, सांभाळून राहा. हो आपल्या गावात तर माय निंद्याचा रोज तर काही निघाला माय 150, आणि बाहेर गावले पाहिजे ना 250 रुपये रोज आहे. 250 आपल्याच गावात काऊन कमी देतात काय सांगा? माय आपल्या गावात मजुराची एकी नाही ना, जिकडे वारं पाहिलं तिकडे चालले आपल्या गावातले सगळे. असं आहे ना, आवाज नाही उठत ना, नाही तर सगळे घरी बसले तर कसं रोज होतेच ना माय. पण नाही, त्याला जेवढं म्हटलं रोज तेवढ्यात जातात असते. माय आपल्या गावातले रोजदारी आहे तर आहे कमी, पण टाईमही भलता गलत आहे ना माय बाई. सकाळून जा 10 वाजता तर 5 वाजेतात लोक घ्याटोले, काय होय हे? आणि बाहेर गावले पाहिजे ना, सकाळी 6 जातात तर 11 घरी येतात. बाहेर गावले डबल रोजदारी होते म्हटलं माहिती आहे काय, पण आपल्या गावात तेच घासत बसा लागते ना, 10 ते 5, 9 ते 5. बाई भलता रोन आहे माय बाई आपल्या गावचा. आपल्या गावची परंपराच चालत आली माय बाई पहिल्यापासून. 9 ते 5, 10 ते 5 चालले बाया सगळ्या. एकही जण आवाज नाही उठत ना, की आम्ही सकाळून जातो बा 6, 11 घरी येतो, असं एकही जण म्हणत नाही. आपल्याला काय शोक नाही का डबल रोजदारी कमायचा? गावगाई तर किती माय बाई 500-500 रुपये रोज पाडतात बाया, 500-500, आणि आपल्याला त्या 150च घासा लागते संध्याकाळला. आता आपल्याला आपल्या गावच्या बंद्या बाया जमा करायला लागतील, आणि त्याला सांगा लागेल की रोजदारी कसं वाढून घेऊ आपण यावर्षी, नाही तर कमी रोजदारीत जाऊ नये असं सांगा लागेल सगळेले. हो माय बाई तसंच करायला लागेल, तर आता बजेट जमीन, नाही तर मग कसं हे काही खरं नाही ना. लोक जे द्यायचं आहे 150 रुपये रोज तोच देतील ना, जरा काही वाढून देत नाही. आपण म्हणा 200-200 रुपये रोज द्या आम्हाला, तर नाही, गावात जो चुकला तो देऊ बा आम्ही तुम्हाला. आणि गावात काय चुकते मग 100 आणि 150 दिले आपल्या हाती. आता काय करता बाई, टेन्शनच आहे ना ते आता. आणि घरी बसल्या नाही जात ना, घरी बसून काय करता? असं वाटतं की तेवढेच माय 150 रुपये कामा येतील, म्हणून कसं जातो आपण आशेनं. नाही तर त्या 100-150 रुपये रोज आत कोणाला जा वाटते कामाले, कोणाला जा वाटते? आपल्याला काय वाटत नाही काय की आपण नबी 200-250 रुपये रोज कमावा, डबल रोजदारी करा? आपल्याला वाटत नाही काय? पण आपलं गाव नाही ना तसं. तर मी तर काही वावरात येत नाही बाई, मी वावरात येणं सोडून दिलं आता. लाडकी बहीण योजनेचे मी सगळे कागदपत्र केले आणि देऊन दिले बाबा. फॉर्मही भरला मी ना आता लाडकी बहीण योजनेचा, म्हणजे कामाला जायचं कामच नाही आता. आता तुझ्या बरोबर आहे ना, तू ना आता बाई सगळे कागदपत्र तयार केले आणि देऊनही दिले. आता तुला मस्त आयता 1500 रुपये महिना भेटते बाई. काय मग आता घरी बसून काही जायचं कामच नाही तुला वावरात. मला तर घासाच लागेल बाई आता 100 आणि 150 रुपये रोजात. आता कसं आम्ही 65च्या वर आणू बाई, आम्हाला काय भेटते ते? लाडकी बहीण ना लाडका भाऊ काहीच नाही ना आम्हाला त्यातलं. आता ह्या योजना डोंगराला द्यायला पाहिजे बा आता, की ज्याच्या हातापायात दम नाही, आता काही काम करू शकत नाही, असेल द्यायला पाहिजेत ना. नाही, ते यंग जवान असेल देतात ते. सांगा आता, जे धळे धुबड्यात जे काम करायला जातात तेले देतात ते, पण डोंगराला देत नाहीत बा. देव माय बाई, ज्याचा हात पुरेन तो खाईन. आता आपल्या नशिबातच नाही ते, तर काय करता आता? त्याचा विचार करून जाऊ दे. आता आपल्याला 100 आणि 150 रुपये रोजात जास्त लागेल ना. बाय हो काय म्हणता रे बाबा शिवलाल? अरे माय बायको दिसली का? आली का इकडे? ते नाही रे बाबा, इकडे तर काही आली नाही. ते काऊन घरी नाही का? ते काऊन थांबलून राहिला तू? नाही ना, मी आता घरी गेलो तर मा पोऱ्या म्हणे का आत गेली, आणि मला लागली भूक. म्हटलं येईल आता कसं पटकन थांबलो बापा घरी नेऊ स्वयंपाक करायला लावू. सकाळ उपाशी जाऊन मी. अरे बाबा शिवलाल, मग तुझ्या पोराला तर माहित असेल की नाही, गावात गेली तर कोणाच्या घरी गेली की काय गेली, तुझ्या पोराला सांगून गेलीशी ना तुझी बायको? नाही, त्या महापोरानं तर सांगितलंच मला, पण आता तुम्ही रस्त्यात दिसल्या मला गप्पा मारता नाही, तर म्हटलं विचारा यायले. चला बा मी येतो, पाहतो माझी बायको उठी येतं. हो बापा जाय पाय बापा, तुझ्या बायकोला कुकडी गेली तर. चंद्राबाई कुकडी गेली काय माहिती, टोळा घ्यायली. कुकडी गेली व तू या धपता काढतोस मी सायाची कुकडी जाशील तू. अल्ले तिऱ्या मारून राहिले का तू? शिवलालच्या हाती चोऱ्या देऊन राहिले? अरे मी बंद गाव सारतो आणि तू मला चोकून राहिली का? तो महापोरे खोटा बोलते, इकडे आहे तिकडे आहे. थांबतो आता घरी जाऊ दे मले, मग पाहते मी काय त्याचा भुसण्या बजेट.
गड्या रघु तू म्हणस तेच खरं आहे रे गड्या. तू यायले का बोल्यावर मी विश्वास नाही ठेवला का म्हटलेलं ऐकले तू काही बोलते का. हा बबण्याची लेका नको तू टिंगल ओढून राहिला बा. तू आता कोण असा बोलून राहिला. काल तर मोठा वय वय करस रे. नाही तसं काही नाही. तुम्ही काही बोलून राहिले काय. हा मली बोलस बापाने साधूली बोलस आणि आता बापा आला त्या गोष्टीवर डोबर. बापा रघु आता डोळ्यानं पाहिलं ना बाप. दोघ जण झपेल होते ना आपल्या अमराईत. हा मस्त बापा. शिवल्याची बायको बबण्याच्या मांडीवर होती झपेल. डोळ्यानं पाहिलो मी. काय उघड बा खरंच काय. हा काय करून राहिले दिले. हा काय करून राहिले ते. नाही तर काय मी काय खोटा बोलून राहिलो का बाबा. हा एकामेकाच्या मांडीवर झपेल होते ते. मस्त गुलू गुलू गप्पा चालू होत्या. मा बरोबर नामदेव होता ना बाबा. हो आम्ही रंगी हात पकडले त्याहिले. हातपाय जोडत ना ते आमच्या. हा सांगजा नका गावात सांगजा नका गावात असेच करत. पण मा काही पोटात राहत नाही भाऊ बोट. मी तुम्हाला सांगितली जाता फक्त तुम्ही नका सांगजा कोणाली. पाय रे मी म्हणू की नाही मा डाऊट होताच ना तो लफडा आहे म्हणून यायचं. म्हणून तर शिवल्याचं घरदार घरदार करते बबण्या. त्याच्या घराची गांडा सोडत नाही. हा उठला सुटला की शिवल्या या घरी. उठला सुटला की शिवल्या या घरी. हाव ना बाबा. आता डोळ्यानं पाहिलं तर आता समजलं मला हे काय याचं भानगड. मग सडेल वानाजी हो पकडले होते तर मग एक फोन तर लावायला पाहिजे होता. हा की गडे हो असं असं कान पकडलं आम्ही. या आलो नसतो का आम्ही तडीसा. हा आम्ही ना पाहिलं असतं आणि दोन चार झपकी मारले असते द्यायले. काय झपकी मारतं गड्या त्याले मरेला येईल. हातपाय जोडत न गड्या ते पायाच लागत गड्या. काय करतं काही सांगितलं नाही. मग ते बाई बी माफी मागेन तो गड्या बबण्या बी हातपाय जोडे. मग काय आम्ही काही माधन केलं नाही काही कोणाला फोन लावला नाही. बा तुम्ही हुकवलं ते. तुम्ही मोबाईल काढला होता. मोबाईलमध्ये शूटिंग काढायला पाहिजे होती तुम्ही ना. आणि साऱ्या गावात दाखवायला पाहिजे होती. तुम्ही हेंबाळे आहे. हा काय राजा माणसं आहे तुम्ही. येईल चानं कसं संधी येईल सोडत नसतात. माहित नाही का नामदेव कसा आहे. नामदेव कसा आहे तुला माहित नाही का. इमानदार माणूस आहे. हा साऱ्या गावाचा ठेका त्या गड्यानंच गेलाय. तोच तर मला बोलला म्हणे गड्या बुडबा तू कोणाला सांगू नको रे म्हणे बुड्या. तुम्ही सांगशील तर पाय तू. नामदेवचा कालच ऐकलो गड्या तुम्हाला. फक्त आम्हाला फोन लावता बाबा. आणि कसं मग सारी शाळा फिरवलीस मग पुढे काय बा त्याचं ऐका लागते रे बा. आपलं काही काम पडले झटकन करते बा तो. कसं आता म्या तुम्हाला सांगितलं हे बघतो कोणाला सांगू नका तुम्ही. गात फिरू नका. हे छायाची किती चावट आहे रे शिवली बायको. हा या वयात हे नाटकं करून राहिली बा. काही लाज वाटते रे येईल. लय बेकार आहे रे बैले का हे. अरे महान बेकार आहे ते. घरी उभी करायला लायकी नाही बा ते. पुरी चावट आहे रे बाबा ते. चालू आहे ते. काय काय बापा बाया काय शिकतील रे बा हिचं. तिच्या बरोबर कामाली बाया झाडायला पुरत नाही बापा. हे तर एक 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 लाईनवर लाईन. अरे बडोबा तुम्ही हुकलं ना हो. तिची शूटिंग आपल्या झाली असतील मग बरोबर कार्यक्रम झाला आता. पण तुम्ही काहीच केलं नाही ना. तुम्ही राजा नुसतं डोळ्यानं मटमट पाहिलं आणि चालले आले. आणि काय तर त्यानं हातपाय पडले ते आमच्या पाया लागले मस्त ठेवलं. काय राजा बडोबा. शूटिंग काढतं म्हणतो तू. शूटिंग करून राहिला. आता फक्त आपल्या गावातल्या बाया कसं वाचवा तिच्यापासून. हा तिच्यासोबत कामाले पाठायचे आणि काही नाही. तिले कसं एक्कल घुरीली एकटीच राहू द्या. आता लफडे खोर आहे ते. आपल्या घरी तर काही बाई नाही भाऊ. आम्ही आहो माणसंच. तुझ्या घरचंच पाहिजे बा तू. काय आहे तर त्या बुडीला सांगून देतो तू. नाही बापा आता तर पहिले मा बुडीला सांगतो की तिच्या बरोबर जायचं नाही. तिच्या बरोबर बोलायचं नाही बापा. काय करते रे बापा हे काय चंद्राबाई बाई आहे ते. बडोबा गावातल्या बाहेर तिच्या बरोबर जाऊन द्यायचं बरं आता. चला आता आपण पाहू तिच्या घरी जाऊन. हा शिवल्या काय कोणाला काय नाही तर चला. तू गड्या कोणती चाल बरं. शिवल्या घरी जाऊन आपण पाहू ना काय चालू आहे काय नाही तर. बबणे आहे की काय तर तटीचा. हो चला बरं चला. पाऊस आहे काय चालू आहे काय नाही तर माझं नाहीच. चावड बैयाकडे हे बेजा रे गड्या बेजायला का या वयात हे करून राहिली बा कामल्या का. आवड आहेच ते. शिवल्या बंदा तिले गावात धामणून राहिला आणि इकडे गाव चोरून राहिली. सांगा किती बोगस आहे बाई. हा चला मग पाहू चावट. पहिले जायचं तमाशा बुद्धीकडे चला. हो साधू चाल. बाबू भूषण इकडे आहे बरं. इकडे आहे बरं तू. हो बाबा आलो. इकडे जोड आहे ना. जोडे तू जोडे माय. हो बाबा हो बाबा कान सोडा बाबा. अरे हो शिप्तरा खोटा बोलशील का. हा माय कुठे गेली म्हटलं तुले तर मी शेरभर पिठाने केली. अरे सारा गाव फिरवलं रे तुला मला. खोटा बोलशील काय. नाही बाबा मला माहित नाही. माया कुठे गेली ना. कान सोडा. कान पहिले तर फुटेला माझ्या. बाबा कान दुखून राहिला ना. दुखून राहिला कान फुटेला. खोटा कसा बोलता रे तू. खोटा कसा बोलता. थांब तू तुला कान खड्या घेतोच नव्हती. हा जास्त खोटा बोलायला शिकला तू. बापाच्या पुढे बापाला खोटा बोलून राहिला तू हरामखोरा.
बाबा सोडा मला, सोडा बाबा. लय लवकर चल निघडून. हा अजिबात आता घरी नाही यायचं. हा सांगू राहिलो तुला. हा काही म्हटलं की 10 रुपये म्हणते, 10 रुपये, आणि खोटा बोलते साऱ्या गावात. नाही बाबा, नाही बाबा, आता नाही मागणार, आता नाही मागणार बाबा. मग कान सोडा बाबा, कान सोडा बाबा. हे लवकर उठ निघ. हा याच नाही आता संध्याकाळ घरी. तर जर बाबू खोटा जर बोलला हा तर पाहिजे तू याद राखजो. हा तुझ्या कंबळलं मोडलं जी राहणार नाही बरं. उलटा टांगू मारीन तुले. नाही बाबा, नाही आता नाही बोलणार खोटं. चाल भाऊ पहिलं कर घुसण्या काय खरं नाही बरं. बुडाप गरम व्हायला आता. हा घरी नाही यायचं बाबू. हा सांगू राहिलो तुले. का घुबड तोंडे तू येऊ घरी. पिया पिशार काढतो मी. तू ले चालू गणा करून राहिली ना. इकडे जातं का तिकडे जातं. मले चाटा मारून राहिली का तू. हा बजेट बसवतोस ना मी. तू ये फक्त तुझी वाटच पाहून राहिलो मी अडीसा. बस आली तुझ्या पाठीचे कसे साल्ट दौडवतो मी आता. बस झाला तू या लाळ आता. हा बस झालं तू खेकस काकस ऐक ना. हा कसं आहे तर खाऊ मस्ती आली तू. रे आली रे घोडा आला रे. नाचतच आला बाबा. थै ये तू ये. तुझी पूजा करायची राहिली ना. येव तू घरी ये फक्त आता. ये ना तू बजेट बसवतो. येव तू ये ना. ये कुकडे गेलती हो तू फिरायले. ये तू फक्त ये. काय मोकाडे हो मोकाडी गाय. कुकडे गेलती तू फिरायले. गेलती का उखारी करायले. भले नको शिकून तू. मी बंद गाव आयलं तुले सापडलं ना. आणि मला सांगून राहिले तू गावातच होती. हा कोपरान गल्ली फिरलो मी गावात. विचारनं बायले गावात नव्हती तू. उकडी गेलती चरायला. सांग तू लवकर. सांग लवकर मुकड्यानं. हा कोणासोबत होती तू. मी काहीच काही बोलून राहिलो. हा वाळगही पाहिलं नाही म्या. चाटा नको मारू ना. जे काही खरं असेल ते सांगून ते मुकड्यानं. कसं आता कसं ऐकून घेईन बरं मी. पण कसं मी जर अजून गरम झालो की नाही तर मग त्या बजेट बसल्याशिवाय राहणार नाही बरं. सांगून देऊन राहिलो मी. जे काय असेल ते प्रेमाचं असेल ते सांगून दे तू. काय झालं काय झालं बापा. असे बोकांडून राहिले तुम्ही माझ्यासोबत. काय झालं तुम्हाला. चौकशी करून राहिले बापा तुम्ही. कुठे गेलती काय गेलती कोणाच्या घरी बसली. एवढी चौकशी तर बापा तुम्ही कधी केली नाही. कशी करत नाही तर काय तर बापा. तू नखरे करून राहिली ना साऱ्या गावाची ती तंबे. चाटा कोण मारून राहिली मग तू. चाटाने मारल्या तर मी काही लक्ष नाही देत. पण तू कशी बात बासली बोलून राहिली ना. शब्द खोटं बोलून राहिली तू. मी आता काहीच काही बोलू नका. कोणते नखरे करून राहिले. कोणते नखरे करून राहिले. काही मी बोलून राहिले. अर्चे तुले कसं प्रेमात सांगून राहिलो मी. खरं बोलायला शिक. खोटं बोलू नको. कसं खोट्यात कसं तुझ्या बजेट बसीन बरं. सांगून राहिलो मी. बापा जा ना. तुम्ही झाले पागल. मला माझ्या काम करू द्या बरं. माझ्या काम राहिले ना बापा. आणि तुम्ही लावली तुमचीच पुदाक. माणूस बोलते आणि मला म्हणते की खोटं बोलून राहिली तू. अर्चे तटीच थांब. तुला सांगून राहिलो तटीच थांब.